नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह 33 अधिकाऱ्यांवर अकोल्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अॅट्रॉसिटीसह विविध कलमांतर्गत अकोल्याच्या सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झालाय. अकोला इथल्या कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये 0 FIR करून हे प्रकरण आता ठाण्यातल्या बाजारपेठ पोलीस स्टेशनला ट्रान्सफर करण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात परमबीर सिंग यांना कधीही अटक केली जाऊ शकते. हा नेमका आरोप काय आहे आपण एक नजर टाकतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून. परमबीर सिंग यांच्या पत्नीचं एक कार्यालय आहे. पत्नीच्या या कार्यालयात हजारो कोटी गुंतवल्याचा आरोप त्यांच्या मुलाचा आहे. सिंगापूरमध्ये मोठा व्यवसाय असल्याचं सुद्धा समोर आलंय. आणि आता त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आलेले होते. आता परमबीर सिंग यांच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे. परमबीर सिंग यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात गेलेला आहे आणि हा 33 अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झालेला आहे. या संपूर्ण प्रकरणात आता परमबीर सिंग यांची अडचण वाढली जाण्याची शक्यता आहे. एका बाजूला परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटीच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केलेला होता. लेटर बॉम्ब टाकलेला होता. त्यानंतर राज्य सरकार विरुद्ध परमबीर सिंग यांच्यातला हा संघर्ष सातत्याने पाहायला मिळतोय. काय नेमके आरोप आहेत आपण एक नजर टाकूयात. परमबीर सिंग यांच्या पत्नीचं एक कार्यालय आहे. पत्नीच्या कार्यालयात हजारो कोटी गुंतवल्याचा आरोप करण्यात आला. त्यांच्या मुलाचा सिंगापूरमध्ये मोठा व्यवसाय असल्याचं सुद्धा समोर आलंय. सिंगापुरात भ्रष्टाचाराचे पैसे गुंतवल्याचा आरोप आहे. ठाण्याचे पोलीस आयुक्त असताना त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले. सिंग कुटुंबियांची वेगवेगळ्या व्यवसायात पैशांची मोठी गुंतवणूक असल्याचा सुद्धा आरोप केला जातोय. सिंग यांच्यासह 27 पोलीस अधिकाऱ्यांवर शिवीगाळ करण्याचा आरोप ठेवण्यात आलेला आहे. परमबीर सिंग यांच्या विरोधात अॅट्रॉसिटी कलमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला. या सगळ्याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी अजित मांढरे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. अजित, हा गुन्हा नेमका काय आहे? कशामुळे त्यांच्यावर अॅट्रॉसिटीच्या अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे? कोणी केलेला आहे? जरा तपशीलवार माहिती द्या. विलास घाडगे नावाचे अधिकारी आहेत जे सध्या अकोला या ठिकाणी ते पोस्टिंगला आहेत. ते जेव्हा बाजारपेठ कल्याण इथल्या जे पोलीस स्टेशन आहे तिथे कामाला होते त्यावेळी परमबीर सिंग हे पोलीस आयुक्त होते ठाण्याचे आणि त्या दरम्यान त्यांनी एका बिल्डरवरती कारवाई केली होती. त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांच्याकडे त्या बिल्डर विरोधात सबळ पुरावे आहेत आणि त्या अनुषंगे त्यांनी संपूर्ण कारवाई जी आहे ती करायला घेतली होती किंवा केली होती असं त्यांच्या पत्रामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे. पुढे जाऊन जेव्हा ही कारवाई केली तेव्हा ही कारवाई करू नये याच्याकरता परमबीर सिंग यांच्याकडून सतत त्यांना दबाव येत होता. त्यांनी सांगितलं की माझ्याकडे सबळ पुरावे आहेत त्यामुळे मी हा गुन्हा दाखल करून त्या बिल्डरवरती कारवाई करणार आहे. पण शेवटी घाडगे जे आहेत त्यांना एका वेगळ्या गुन्ह्यामध्ये त्यांच्यावरती वेगळा गुन्हा दाखल झाला. हा गुन्हा खोटा आहे आणि मला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आलेला आहे असं घाडगे यांनी त्यांच्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे. आणि तेव्हापासून ते ही लढाई जी आहे ती लढत आहेत. म्हणजे आपण पाहिलं तर ही दुसऱ्यांदा परमबीर सिंग यांच्यावरती हा आरोप झालेला आहे. याआधी डांगे नावाचा एक अधिकारी जो आहे ज्यानं जितू नवलानी नावाच्या एका मोठ्या व्यापाऱ्याचा जो एक मोठा एक पब आहे त्या पबवरती धाड केली होती रात्री. त्या धाडी दरम्यान ज्यावेळी परमबीर सिंग हे मुंबई पोलीस आयुक्त होते त्यावेळी डांगे नावाच्या अधिकाऱ्यांनी ती धाड टाकली होती. तेव्हा थेट त्या जितू नवलानीने त्या डांगे नावाच्या अधिकाऱ्याला सांगितलं होतं की हे जे तू पब ज्या पबवर तू रेड करतोय तो पब जो आहे तो परमबीर सिंग यांचाच आहे. परमबीर सिंग यांच्याशी माझी चांगली ओळख आहे आणि तू ही कारवाई करू नको आणि तर तुझ्यावरती मी कारवाई करेन. धक्काबुक्की शिवीगाळ सगळा प्रकार तिथे घडला होता. यानंतर डांगे यांनी या संबंधात सर्व माहिती दिली होती पण पुढे काही नव्हता. डांगे यांची बदली करण्यात आली किंवा त्यांच्यावरती खातेनिहाय चौकशी करून वेगळ्याच कुठल्या तरी गुन्ह्याखाली त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली. म्हणजे दोन अधिकारी आहेत ज्यांनी परमबीर सिंग यांच्यावरती असे आरोप केलेले आहेत की बिल्डर असेल किंवा
उद्योगपती असेल, यांचे जे गैरव्यवहार होते, या गैरव्यवहारांना लपवण्याकरता किंवा त्यांच्यावर कारवाई न करण्याकरता परमवीर सिंग यांनी दबाव आणला आणि ज्यावेळी हे अधिकारी परमवीर सिंग यांना जुमानत नव्हते, ते कायद्याच्या बाजूने बोलत होते, त्यावेळी त्यांना कुठल्यातरी खोट्या केसमध्ये अडकून त्यांना चौकशीमध्ये अडकवलं आणि त्यांची बदली केली किंवा त्यांना निलंबित करण्यात आलं. असे विविध प्रकार जे आहेत हे सुरुवातीला 2 प्रकार समोर आलेले आहेत, पण आणखीन असे खूप प्रकार आहेत किंवा आणखीन असे खूप अधिकारी कर्मचारी आहेत ज्यांच्या परमवीर सिंग यांच्या विरोधात तक्रारी आहेत. ठाणे पोलीस आयुक्त असताना, त्याच पद्धतीने मुंबई पोलीस आयुक्त असताना आणि याआधी देखील परमवीर सिंग हे विविध मोठमोठ्या पदांवरती राहिलेले आहेत. त्या ठिकाणी देखील त्यांच्या विरोधात अनेक तक्रारी आहेत असं म्हटलं जात आहे. तर आपण घाडगे यांची तक्रार घेतली तर घाडगे यांनी जवळपास 3 पत्र लिहिलेले आहेत. त्याच्यामध्ये 47 पानांचं एक मोठं पत्र आहे, तक्रार पत्र आहे. त्या कधीपासून या तक्रारी केल्या कशा गेल्या? पद्धतीनं अधिकाऱ्यांच्या बदली केल्या जातात, कधीपासून या तक्रारी केल्या गेल्यात या अधिकाऱ्यांकडून? जर आपण पाहिलं तर घाडगे यांचं म्हणणं आहे त्यानुसार त्यांनी 2016-17 पासून या तक्रारी ज्या आहेत त्या करायला सुरुवात केल्या होत्या आणि त्यानंतर पुढे मुंबईचे डांगे अधिकारी जे आहेत त्यांनी नुकतीच 1-2 वर्षापूर्वी तक्रार केलेली आहे. म्हणजे पदाचा गैरवापर करून अधिकाऱ्यांनाच, म्हणजे आपल्याच दलातील कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना अशा पद्धतीने वागणूक देणं, अशा पद्धतीचे आरोप जे आहेत ते त्यांच्यावरती लावण्यात आलेले आहेत. त्याच पद्धतीने भ्रष्टाचाराचे मोठे आरोप लावले गेलेले आहेत. तर आपण घाडगे यांचं 47 पानांचं जर आपण पूर्ण पत्र वाचलं तर त्याच्यामध्ये लक्षात येतं की पोलीस अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, राजकीय नेते, राजकीय कार्यकर्ते, गुंड आणि अंडरवर्ल्ड या सगळ्यांचा त्यांनी त्यामध्ये उल्लेख केलेला आहे. आता हे किती खरं किती खोटं हे चौकशीनंतर पुढे येईलच. पण ज्या पद्धतीनं घाडगे यांनी परमवीर सिंग यांचे विविध लोकांशी असलेले संबंध, अनेक सिंडिकेट तयार करून कशा पद्धतीने भ्रष्टाचार केला जातोय, 100 कोटी, 500 कोटी, 1000 कोटीच्या खाली कुठलेच व्यवहार होत नाहीयेत, इतकी मोठी रक्कम येते कुठून, बदल्यांकरता या तक्रारी कुणाकडे करण्यात आलेल्या होत्या? अधिकाऱ्याकडे, अजित, या तक्रारी कुणाकडे करण्यात आलेल्या होत्या परमवीर सिंग यांच्या विरोधातल्या? घाडगे यांनी आणि त्याच पद्धतीनं डांगे यांनी तक्रारी केलेल्या होत्या. त्या स्टेप बाय स्टेप प्रोटोकॉलनुसार त्यांचे वरिष्ठ अधिकारी जे आहेत यांच्याकडे केलेल्या होत्या आणि ज्यावेळी त्यांना न्याय मिळत नाही हे लक्षात येता त्यांनी काही तक्रारींबाबतीत किंवा दोघांपैकी एकानेच, म्हणजे डांगे यांनी न्यायालयाचा दरवाजा त्या ठिकाणी ठोठवला होता. पुढे त्यांना त्यात काही यश आलं असं दिसत नाहीये आणि ते पुन्हा न्यायालयात जातील असं देखील शक्यता आहे. पण जर आपण पाहिलं तर प्रोटोकॉलनुसार सिनियर पीआय असतील, एसीपी, डीसीपी, जॉईंट सीपी, सीपी असे जे प्रोटोकॉलनुसार अधिकारी आहेत त्या सर्व अधिकाऱ्यांनी त्यांनी तक्रार केली होती, पण कुठेच झालेलं नाही. पोलीस महासंचालक आहे, ठीक आहे, म्हणजे त्याला दाद मिळाली नाही. पण यातून सुद्धा अनेक प्रश्न निर्माण होतात, त्याच्याबद्दल सुद्धा आपण बोलू. आपल्या सोबत माजी पोलीस अधिकारी PK जैन सर आहेत. जैन सर, सध्या जे सगळं सुरू आहे, आता अशी बातमी येते की कुठल्याही क्षणी त्यांना अटक सुद्धा होऊ शकते परमवीर सिंग यांना या सगळ्या प्रकरणात. मुळात तुम्ही या सगळ्याकडे कसं पाहता? तुमची पहिली प्रतिक्रिया काय याच्याबद्दलची? विशालजी, माझी प्रतिक्रिया अशी आहे याच्यामध्ये की वरिष्ठ अधिकाऱ्यांना बरेचसे निर्णय घ्यावे लागतात. काही खालची अधिकाऱ्यांचे वर्तन बरोबर नसते, काही ठिकाणी बरोबर असते, त्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी चुकलेले असतात. आता या ठिकाणी काय झालं, मी आपल्याला दोन्ही केसेस बद्दल सांगतो. पहिला जो घाडगेची केस आहे त्याच्याबद्दल आता त्यांना ऑलरेडी 14 महिने ते तुरुंगात राहिले. आता त्याच्यामध्ये त्याचा जो प्रकरण आहे तो कोर्टासमोर पेश केला गेला. कोर्टाने योग्य वाटलं म्हणून त्यांना आधी PCR दिली, नंतर मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये ठेवलं आणि फार लांब काळ ते पोलीस मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये राहिले. आता हे म्हणणं, आता पोलीस अधिकाऱ्यांनी जरी काही चुकीचं काम केलं असेल तर त्याची दाद आपण कुठे मागतो? एक तर वरिष्ठाकडे आणि दुसरा कोर्टकडे. आता न्यायालयाकडे दाद मागितली असता न्यायालयानेच त्यांना जरी न्यायालयीन कैदेमध्ये पाठवलं असेल, मग आपण कोणाच्या विरुद्ध सांगणार की कोणाचे चार्ज खरे आहेत आणि कोणाचे चार्ज खोटे आहेत? दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांनी 2016-17 पासून जरी याच्यामध्ये दाद मागायला सुरुवात केली तर त्या सिक्केच्या दोन्ही बाजू आहेत. त्याचं म्हणणं बरोबर होऊ शकतो, पण त्याच्यामध्ये चौकशी व्हायला पाहिजे होती. आता हे सर्व प्रकरणावरून असं वाटतं की चौकशी झालीच नाही. चौकशी झाली असती तर तथ्य समोर आले असते की त्याच्यामध्ये कुठे त्यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केला आहे का, त्यांनी एखादा बिल्डरला वाचवण्याचा प्रयत्न केला आहे का. जे घाडगेचं म्हणणं आहे की त्यांनी एका बिल्डरच्या विरुद्ध कारवाई केली होती आणि आता जे मला त्यांची FIR वरून कळते त्याच्यामध्ये त्यांच्या विरुद्ध खंडणीचे 3 प्रकरण नोंदवण्यात आले. म्हणजे वेगवेगळ्या टाइमला 3 प्रकरण नोंदवण्यात आले घाडगेच्या विरुद्ध. आता त्याची पाठीमागची पार्श्वभूमी काय होती, कोर्टासमोर काय कागदपत्र ठेवण्यात आले, त्यांनी आपली बाजू काय मांडली, त्यांना ऐकण्यात आला किंवा नाही, बरेचसे मोठे प्रश्न आहेत. पण एक गोष्ट मी आपल्याला नक्की सांगतो की अशा केसमध्ये चौकशीशिवाय गुन्हा दाखल करणं आणि एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटक करणं म्हणजे हे
एकतर पोलीस खात्याचा डिसिप्लिन जो आहे तो खड्ड्यामध्ये जाईल, आणि हा. दुसरं त्याच्यामध्ये उद्या कोणता वरिष्ठ अधिकारी जो आहे तो कलम 35 आहे आपला सीआरपीसी मध्ये, त्या कलमाप्रमाणे कोण आपल्या पदाचा योग्य वापर करणार आहे. म्हणजे आता मला सीआरपीसी ने पॉवर दिलेली आहे की जरी खालच्या अधिकाऱ्यांची काही चूक झाली असेल किंवा मला योग्य वाटत असेल की या केसमध्ये तपास दुसऱ्या अधिकाऱ्याकडे दिला पाहिजे, तर त्या अधिकाराचा वापर करून मी तसे काम करतो. आणि वरिष्ठ अधिकारी म्हणून मला जर प्रोटेक्शन नसेल आणि फक्त ही जी मागची जी घडामोडी आहे त्या घडामोडीमुळे काही चौकशी न करता याच्यामध्ये 5 वर्षानंतर SC ST कायदा खाली जर गुन्हा दाखल होत असेल आणि इतर त्याच्यामध्ये कलमा लावल्या जातील, मग उद्या कोणता वरिष्ठ अधिकारी आपले कर्तव्य पालन करायला धजावणार आहे? मला असं वाटतं की हे फार चुकीची कारवाई झालेली आहे. या टप्प्यावरती सुद्धा यामध्ये सखोल चौकशी व्हायला पाहिजे होती आणि चौकशीचा निकाल आल्यानंतर मग त्याच्यामध्ये पुढे कारवाई झाली पाहिजे होती. आता गुन्हा दाखल करणं आणि लगेच एखाद्या अधिकाऱ्याला अटक करणं हे माझ्या मते तसेही योग्य नाही. कारण की एकतर या फार जुना प्रकरण आहे आणि दुसऱ्या याच्यामध्ये काय तथ्य काय आहे समोर ते तरी समोर आले पाहिजेत. एव्हिडन्स सोडा, तुम्ही बेसिक तथ्य आपण ज्या आधारावरती आता उद्या उलट सुलट उठा राहून कोणीही माणूस जाऊन सीएमच्या विरुद्ध तक्रार करेल आणि त्याच्यामध्ये एफआयआर दाखल करणार का? आपण दुसऱ्या अधिकाऱ्यांच्या विरुद्ध दाखल करणार का? मंत्र्यांच्या विरुद्ध दाखल करणार का? कारण की प्रत्येक अधिकारी आणि मंत्री महोदय हे कुठल्या तरी अधिकाराचा वापर करून आपला काहीतरी निर्णय घेतात आणि तो निर्णय फाईलवरती स्पीकिंग निर्णय असतो. हा काही असा ब्लँकेट निर्णय नाही आणि दुसरं त्या निर्णयाला कोर्टाच्या समोर जावं लागतो. आता प्रत्येक माणसाला त्याची अधिकाराची जाणीव होऊ लागलेली आहे, जाणीव झालेली आहे आणि प्रत्येक माणूस मॅटकडे जातो, त्याच्यानंतर कोर्टामध्ये जातो, इतर ठिकाणी तो फार हो हल्ला करून आपला प्रकरण मांडतो आणि त्याच्यामध्ये तथ्य काय आहे ते तरी समोर यायला पाहिजे. त्याच्यानंतर मग कारवाई झाली, दोषी कोणी असेल याच्यामध्ये परमबीर सिंग दोषी असेल त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. पण प्रायमा फेसी गुन्हा दाखल करून त्यांना लगेच अटक करण्याची जरी शक्यता वर्तवली जात असेल तर हे फार डिमॉरलायझिंग आहे कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी. आणि वरिष्ठ काय कनिष्ठ कोणी असू द्या, म्हणजे कनिष्ठ अधिकारी जरी असला, इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर असला, त्याच्या विरुद्ध बरेचसे आरोप येतात, लोक आरोप करतात. कारण की पोलिसाच्या कारवाईमध्ये एक माणसाच्या वर कारवाई केली तर एक दुखवतो आणि एक सुखवतो. दुखवलेल्या माणसांनी त्याच्यावर तक्रार केली, लगेच गुन्हा दाखल केला, त्यांना अटक केली, मग त्यांना कशा वाटेल? पण हे योग्य नाही, हे सिस्टमसाठी योग्य नाही असं माझं म्हणणं आहे. तुम्हाला असं दिसतंय सर या संपूर्ण प्रकरणाला, कारण याला एक पार्श्वभूमी आहे, आता जे काही घडतंय त्याला पार्श्वभूमी आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांना, माजी गृहमंत्र्यांना सीबीआय चौकशीला सामोरं जावं लागलं. राज्याच्या गृहमंत्र्यांवरती गंभीर आरोप परमबीर सिंग यांनी केले आणि त्याच्यानंतर जे वॉर सुरू झालेलं आहे परमबीर सिंग विरुद्ध राज्य सरकार, त्या वॉरची ही परिणिती आहे असं वाटतं तुम्हाला? असंच वाटते मला. कारण की नाहीतर सामान्य परिस्थितीमध्ये अशा प्रकारे सीपी लेवलच्या अधिकाऱ्यावरती अशी कारवाई होत नाही. आता आपण हे म्हणा की हा अधिकारी घाडगे सध्या अकोल्याला पोस्टेड आहेत. आता 5 वर्षानंतर अकोल्यामध्ये 0 FIR नी हा गुन्हा दाखल होतो आणि ठाण्याला ट्रान्सफर केला जातो आणि त्याच्यानंतर मग आपण आता जसं सांगत आहे की त्यांना कधीही अटक होण्याची शक्यता आहे, अशा प्रकारचं वातावरण निर्माण करणे हे त्याचे पाठीमागची पार्श्वभूमी तीच आहे. आणि ते नव्हे तर दुसरा आपण रश्मी शुक्लाचं प्रकरण बघितलं. मागच्या 2-3 दिवसापासून मी पेपरमध्ये वाचतो की त्यांना सुद्धा बोलवतील, अटक करतील, त्याची चौकशी होणार आहे. म्हणजे माणसाने काही उघडा पाडला तरी त्याच्या विरुद्ध चौकशी, त्यांनी काही चुकीच्या केला तरी त्याच्यावर चौकशी. माझा काय म्हणणं, त्यांनी चुकीच्या केला असेल नक्की त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. पण एक पूर्वग्रहित आणि मनात ठरवून की या माणसाला धडा शिकवायची आहे त्या आशेने जरी कामगिरी केली जात असेल तर ती अजिबात योग्य नाही. पण सर याच्यात असं पण दिसतंय, काही लूपहोल्स दिसतायत की जेव्हा परमबीर सिंग हे राज्य सरकारसाठी अत्यंत गुडबुक मधले अधिकारी होते, त्यांना मुंबईच्या आयुक्त पदाची जबाबदारी, म्हणजे तुम्हाला कल्पना आहे की किती मोठी जबाबदारी या राज्य सरकारने त्यांना दिलेली होती. आरोप तेव्हा सुद्धा त्यांच्यावरती होते, साधी चौकशी सुद्धा तेव्हा करावीशी वाटली नाही. आता मात्र त्यांना जेलमध्ये कधी टाकू याच्यासाठी उतावीळपणा दिसतोय का? काय नेमकं तुम्हाला दिसतंय? मी आपल्याला तेच म्हणतो ना की त्याची पाठीमागची जी पार्श्वभूमी आहे ती ही जी मागची जी अंबानी निवासस्थानाच्या बाहेरचा जो प्रकरण आहे तिथून सुरुवात झाली. त्याच्यानंतर मग जे आरोप प्रत्यारोप झाले आणि नंतरच्या जे डेव्हलपमेंट झाल्या, हा जो गुन्हा आहे ही त्याचीच परिणिती आहे. म्हणजे माझं असं म्हणणं स्पष्ट आहे की याच्यामध्ये मेरिट एका बाजूला असू द्या, मेरिट मी आजही म्हणतो की जरी मेरिट वरती परमबीर सिंग दोषी असतील, एक चौकशी झाल्यानंतर त्याच्यावर नक्की गुन्हा दाखल झाला पाहिजे. परंतु प्रायमा फेसी अशा प्रकारे एखाद्या अधिकाऱ्याला डिमॉरलाइज करणे हे योग्य नाही. आता त्यांनी काही तथ्य मांडले, त्यांनी काही तक्रारी केल्या,
त्यांनी प्रेसमध्ये जाण्याआधी मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शरद पवारजी सर्वांकडे जाऊन त्यांनी ही गोष्ट सांगितली की गृहमंत्र्यांची वर्तणूक अशी अशी आहे. त्याच्यानंतर त्याची काही दखल घेतली नाही आणि त्याच्यानंतर जेव्हा त्यांना टार्गेट केला जाऊ लागला मग त्यांनी ही बाहेर हे गोष्टी सोडून दिल्या. आता त्यामुळे राज्य सरकार आणि काही अधिकारी त्याच्यामध्ये आपण परमबीर सिंग म्हणा रश्मी शुक्ला म्हणा हे सर्व अधिकारी एका बाजूला आणि राज्य सरकार एका बाजूला असे झाले आणि नाहीतर हे सर्व अधिकारी शासनाच्या मर्जीचे होते. म्हणजे त्यांनी शासनाच्या विरोधात भूमिका घेतली म्हणून त्यांना आता टार्गेट केला जात आहे असा तरी प्रथम दर्शनी दिसून येतोय. बर, पण सर प्रश्न असा पण आहे की हे IPS अधिकारी आहेत, वरिष्ठ IPS अधिकारी आहेत, महाराष्ट्राचे आज पोलीस महानिरीक्षक सुद्धा आहेत. अशा अधिकाऱ्यांना अटक करण्याच्या बद्दल त्यांच्यावर कारवाई करण्याच्या बद्दलचा नेमका प्रोटोकॉल काय आहे? प्रोटोकॉल काही नाही विशालजी, याच्यामध्ये हे कॉग्निझेबल ऑफेन्सेस आहेत, काही याच्यामध्ये नॉन बेलेबल ऑफेन्सेस पण आहेत. एकदा एकाही माणसाच्या विरुद्ध त्याच्यामध्ये वरिष्ठ अधिकारी आणि सामान्य नागरिक याच्यामध्ये काही फरक नाही. एकदा जरी कॉग्निझेबल ऑफेन्स दाखल झाला, दखलपात्र गुन्हा ज्याला आपण म्हणतो दखलपात्र गुन्हा दाखल झाला तर त्याच्यामध्ये पोलिसांना किंवा तपासी अधिकाऱ्यांना अटक करण्याचा अधिकार आहे आणि ती अटक कोणत्या स्तरावर केली पाहिजे याच्यामध्ये कोर्ट सुद्धा इंटरफेअर करू शकत नाही. इन्व्हेस्टिगेशन मध्ये कोर्ट सुद्धा इंटरफेअर करू शकत नाही. फारसा तर आता परमबीर सिंगाकडे 2-3 मार्ग ओपन आहेत. एक तर त्यांनी हायकोर्टामध्ये जाऊन याच्यावर स्टे आणावा, दुसऱ्या त्यांनी अँटिसिपेटरी बेल घ्यावी किंवा जे काही त्यांना लीगल जे प्रोटेक्शन मिळू शकते ती प्रोटेक्शन ते घेऊ शकतात. पण मुळातच जी कारवाई झालेली आहे त्याच्याबद्दल माझा थोडासा प्रश्न आहे. नक्कीच सर, आणि हा प्रश्न खरं तर अनेकांच्या मनात उपस्थित झालेला आहे की आत्ताच हे सगळं नेमकं का होतंय. खरं तर हा सगळा बदला आहे का आणि हे बदल्याची सगळी भावनेतून सगळं झालंय का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं खरं तर आता या सगळ्या प्रकरणात सरकारला सुद्धा द्यावी लागणार आहेत. धन्यवाद जैन सर, तुम्ही न्यूज 18 लोकमतला ही सविस्तर माहिती दिली, प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर आपण अकोल्यात जाऊया जिथं पहिल्यांदा हा गुन्हा दाखल झाला. फायर मध्ये नेमकं काय आरोप आहेत? हा गुन्हा जो आहे सुरुवात अगोदर हे सांगू देतो की काल उशिरा रात्री हा गुन्हा जे माजी पोलीस आयुक्त आहेत परमबीर सिंग यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि यामध्ये जे तक्रारकर्ते आहेत घाडगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक घाडगे यांच्या तक्रारीवरून ॲट्रॉसिटी ॲक्ट आणि 22 वेगवेगळ्या कलमा आहेत. त्या कलमांनुसार हा गुन्हा दाखल केलेला आहे आणि परमबीर सिंग आणि 27 पोलीस अधिकारी त्यांच्यावर म्हणजे हा गुन्हा दाखल केलेला आहे आणि यात भ्रष्टाचाराचा आरोप आहे, ॲट्रॉसिटी आहे, जातीवाचक शिवीगाळ केल्याचा त्यात आरोप केलेला आहे. यात सर्व तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झालेला आहे. सकाळी जेव्हा हा विषय जेव्हा उघडकीस आला तेव्हा धावाधाव झाली, परंतु गुन्हा दाखल केल्यानंतर हा रात्रीच ठाणे पोलीसला हा वर्ग करण्यात आला आहे. ऑनलाईन हा वर्ग करण्यात आल्याची माहिती मिळाली होती, परंतु पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्याची माहिती त्या अधिकाऱ्यांना होती. तो एक आश्चर्यकारक आमच्यासाठी पत्रकारांना विषय होता आणि या संदर्भात फक्त पोलीस अधीक्षकांनाच या गोष्टीची माहिती होती आणि त्यांच्याकडनंच ही माहिती मिळून मग याची पूर्ण शहानिशा करण्यात आली. विलास, धन्यवाद पुन्हा तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. याचसोबत या विशेष कार्यक्रमात एक छोटासा ब्रेक. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. हार्पिकने दिला तुमच्या टॉयलेटच्या स्वच्छतेला ओपन चॅलेंज. आहे कोणात दम? मोक्ष आहे. आजच डिटर्जंटने स्वच्छ केलं आहे. हे बघा, आज जेव्हा नवे इन्फेक्शन्स पसरून राहिले, टॉयलेटला फक्त साफ नाही स्वच्छ करायला हवं. हार्पिक 10X मॅक्स क्लीन, जो कठीण डाग काढतो, मारतो 99.9% जंतू आणि कोविड-19च्या कोरोना व्हायरसलाही. टॉयलेट साफ नाही स्वच्छ करूया. 70% घरांमध्ये लपले आहेत दोन्ही, असंही त्यांनी स्पष्ट केलंय. गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं मुंबईमध्ये लसीकरणाचा तुटवडा जाणवतोय आणि त्यामुळे अनेक मुंबईकरांना मनस्तापही सहन करावा लागतोय. तासनतास रांगांमध्ये थांबून सुद्धा लस मिळत नाही. अनेकांचा हिरमोड होतो, आल्या पावली परत जावं लागतं आणि आता तर 3 दिवस पुढचे लसीकरण बंद राहणार असं सांगण्यात आलंय. एका बाजूला 1 तारखेपासून 18 वर्षाच्या पुढच्यांना सरसकट लस दिली जाईल हे सांगितलं जात असताना हा सगळा खोळंबा. पुढच्या 3 दिवस लसीकरण मोहीम ही बंद राहील
त्यामुळे अशा वेळेसुद्धा आपण या केंद्रावर गर्दी करू नये, जाऊ नये अशी माझी आपणास विनंती असेल. आमचा प्रयत्न आहे की सर्वच केंद्रावर बंद राहील, कारण आज आमचा रात्री जेव्हा आता रांगा आहेत, रांगामध्ये असलेल्या सर्व व्यक्तींना आम्ही लसी देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि यामध्ये बहुतांश साठा आमचा संपेल, कारण अत्यंत मोजका साठा काल रात्री आम्हाला मिळालेला आहे. 76,000 डोसेस मिळालेले आहेत. 76,000पैकी आज दुपारपर्यंत 50,000पेक्षा जास्त डोसेस संपलेले आहेत आणि त्यामुळे संध्याकाळ संपले तर उद्या आम्ही जवळपास सर्वच केंद्रावर, एका दिवसात केंद्राचा अपवाद वगळता सर्वच केंद्रावर आमची लसीकरण मोहीम पुढील साठा मिळेपर्यंत आणि पुढील प्रसारमाध्यमाद्वारे आपल्याला कळवेपर्यंत तो बंद असेल, याची सर्व जनतेने कृपया नोंद घ्यावी. या सगळ्याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत. प्रणाली, 1 तारखेपासून राज्यात 18 वर्षाच्या पुढच्या सगळ्यांना लस मिळेल अशी आशा एका बाजूला निर्माण झालेली असताना आता 45 वर्षाच्या पुढच्यांनाच लस मिळणार नाही अशी परिस्थिती असेल, इतका तुटवडा असेल, तर पुढच्या लसीकरणाबद्दल नेमकी काय रणनीती आहे? आपण जर बघितलं तर म्हणूनच राज्य शासनाच्या वतीनं काल हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे की पुढचा टप्पा म्हणजे 18 ते 44 वर्षाचे जे नागरिक आहे यांचं महाराष्ट्रात लसीकरण जे सुरू होणार आहे त्याबद्दलची माहिती, मोठ्या प्रमाणावर लसींचा साठा उपलब्ध दिल्यानंतरच हा टप्पा सुरू केला जाईल. त्यांनी कुठलीही तारीख अजून घोषणा केलेली नाही आहे. खरं तर देशभरामध्ये 1 तारखेपासून 18 वर्षाच्या वरच्या 44 वर्ष वयापर्यंतच्या या नवीन टप्प्याचं लसीकरण करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये मात्र लसींचा तुटवडा असल्यामुळे, लसींचा साठा व्यवस्थित उपलब्ध नसल्यामुळे या टप्प्याची कुठल्याही तारखेची घोषणा करण्यात आलेली नाही आहे. आता केवळ ते नियोजन पातळीवर आहे. राहिला प्रश्न आत्तापर्यंतच्या टप्प्याचा, तर आत्ताच मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त यांनी स्पष्ट केलेलं आहे की काल जवळपास 74,000 लसींचा साठा त्यांना उपलब्ध झाला होता. दुपारपर्यंत त्यापैकी 50,000 लसींचा साठा संपलेला होता. त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत संपूर्ण लसींचा साठा जी काल उपलब्ध झालेली आहे तो संपण्याची शक्यता आहे आणि पुढील लसींचा साठा कधी मिळेल याच्याबद्दलची अजून माहिती उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे पुढचे 3 दिवस म्हणजे उद्याची 30 तारीख आहे, 30 तारखेपासून पुढचे आणखी 2 दिवस, अशा 3 दिवस लसीकरण हे मुंबईतलं पूर्णपणे बंद राहणार आहे आणि ते सर्वच केंद्रांवर बंद राहणार आहे. आज आपण पाहिलं की सरकारी केंद्र जे त्याच्यावर ते लसीकरण सुरू होतं आणि खाजगी केंद्र सगळी बंद होती, परंतु अतिरिक्त आयुक्तांनी आता स्पष्ट केलेलं आहे की पुढचे 3 दिवस संपूर्ण केंद्रांवर लसीकरण हे बंद राहणार आहे. प्रणाली, यातून एक प्रश्न निर्माण होतो की महाराष्ट्राला लस दिली जात नाही अशा प्रकारचा एक आरोप होतोय. दुसऱ्या बाजूला त्या आरोपात खरंच काही तथ्य आहे की लसीचं प्रोडक्शन होत नाहीये, लसीच्या प्रोडक्शनाला मर्यादा आहेत म्हणून ती उपलब्ध होत नाही? वस्तुस्थिती नेमकी काय आहे की लस उपलब्ध महाराष्ट्राला होत नाहीये? विलास, असं काहीही नाही आहे की कोणाला लस जाणीवपूर्वक उपलब्ध करून दिलेली जात नाही. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की सध्या लसीचं जे उत्पादन आहे त्या उत्पादनांवरच मर्यादा आलेल्या होत्या. मध्यंतरीच्या काळामध्ये तर आपण जर कोविशिल्ड लसीच्या बाबतीत जर बघितलं, जी आत्ता सगळ्यात जास्त प्रमाणात दिली जाते आहे, त्या लसीच्या जी उत्पादन कंपनी आहे ती महाराष्ट्रात आहे, पुण्यात आहे आणि त्या कंपनीला कच्चा माल उपलब्ध होत नव्हता. त्यामुळे त्यांची उत्पादन क्षमता जी आहे ती कमी झालेली होती. त्यामुळे आपल्याला मध्यंतरीच्या काळामध्ये या लसींचा तुटवडा जाणवत होता. दुसरीकडे आपण हेही बघितलं पाहिजे की आता 1-2 दिवसच झालेले आहे की जागतिक स्तरावर अमेरिकेसारख्या देशांनी आता पुन्हा एकदा सिरम इन्स्टिट्यूटला कच्चा माल देण्याच्या संदर्भात सकारात्मकता दाखवलेली आहे, परंतु त्याच्यावरची पावलं उचलून तो सगळा कच्चा माल येऊन आणि नंतर आपल्याला लस कधी उपलब्ध होते हे सगळं बघावं लागणार आहे. त्याचबरोबर आणखी हेही बघितलं पाहिजे की आता सगळीच राज्य सरकार जी आहेत ती आपापल्या राज्याला नवीन टप्प्यासाठी लस खरेदी करण्यासाठीचे प्रस्ताव देणार आहे. त्यामुळे त्या प्रस्तावांमध्ये, त्या मागणीमध्ये महाराष्ट्राचा नंबर कितवा लागतो, महाराष्ट्राला त्यामध्ये किती लसी उपलब्ध होतात, यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहे. राजकारण या प्रकरणामध्ये जाणीवपूर्वक केलं जात आहे हे तर दिसून येतं, परंतु प्रत्यक्षात तशी स्थिती नाही. उत्पादनच कमी असल्यामुळे लसींचा साठा जो आहे, पुरवठा जो आहे तो व्यवस्थित होऊ शकत नाही हे सरळ स्पष्ट दिसतंय. आणि अशीच जर परिस्थिती राहिली, जर लसीचं उत्पादन इतक्या मोठ्या प्रमाणात नाही होऊ शकलं जे आपल्याला आवश्यकता आहे, तर मग लसीकरणाची ही मोहीम यशस्वी कशी होणार आणि 6 महिन्यात हे लसीकरण कसं पूर्ण होणार, असे अनेक प्रश्न खरं तर या निमित्तानं निर्माण झालेत. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.
दरम्यान देशात सर्वाधिक लसीकरणाचा वेग हा महाराष्ट्रात आहे. याचं कारण म्हणजे केंद्रानं राज्याला मोठ्या प्रमाणात आणि देशात सर्वाधिक लसी पुरवल्या, अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते अमरावतीत बोलत होते. अमरावतीच्या दौऱ्यावर असताना त्यांनी कोविड रुग्णालयाला भेट दिली आणि त्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयात जाऊन कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. देशामध्ये सगळ्यात जास्त लसी या महाराष्ट्राला मिळाल्या. आपल्याला कल्पना असेल की महाराष्ट्र सरकारचे आरोग्य मंत्री यांनी परवा देखील सांगितलं की देशामध्ये सर्वात जास्त वॅक्सिनेशन हे महाराष्ट्राने केलं आहे. मी कसं केलं? केंद्र सरकारने लसी दिल्या म्हणूनच केलं. आता ॲक्सिलरेटेड पद्धतीनं राज्यांना अधिकार दिले आहेत की केंद्राचे जे काही लसीकरण चाललं आहे त्याच्यामध्ये राज्य सरकार भर घालू शकते आणि 18 ते 45 या वयोगटाला आता त्या ठिकाणी मुभा दिली आणि राज्य सरकारला त्याचं एक्सेलरेशन करण्याची मुभा दिली आहे. आता महाराष्ट्राने देखील आपली ऑर्डर बुक केलेली आहे, कारण केंद्र सरकार आधी सगळं प्रोडक्शन स्वतः घेत होतं. आता केंद्राने 50% प्रोडक्शन आम्ही घेऊ आणि 50% राज्यांकरता ठेवू म्हणून सांगितलं आहे. त्यानुसार महाराष्ट्राने आपली मागणी बुक केली आहे. मला वाटतं प्रोडक्शन जसं वाढेल तसं मोठ्या प्रमाणात लसी अवेलेबल होतील. दरम्यान राज्यांकडे लसीचा तुटवडा असल्याचा आरोप केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी फेटाळून लावलाय. राज्यांना योग्य त्या प्रमाणात केंद्राकडून लसीचा पुरवठा होत असल्याचा दावा त्यांनी केलाय. डिस्ट्रीब्यूट करने का क्राइटेरिया उनकी योग्यता और क्षमता, उसके आधार पर आज भी जब मैंने आपसे कहा कि 15 करोड़ से ज़्यादा डोजेज लग चुकी हैं, तो साथ में मैं बताना चाहता हूं कि 16 करोड़ से ज़्यादा डोजेज हम स्टेट्स को दे चुके हैं, यानी 1 करोड़ से ज़्यादा डोजेज स्टेट्स के पास अभी भी हैं और कुछ लाख डोजेज ऑलरेडी पाइपलाइन में हैं. जब हम पाइपलाइन में कहते हैं उसका मतलब है कि अगले 2-3 दिन में हम डिलीवर कर देंगे. और 16 तारीख से लेकर आज तक एक भी दिन ऐसा नहीं आया है जब उनकी क्षमता के हिसाब से उनको वैक्सीन ना मिला हो और हमारा किसी स्टेट के लिए पाइपलाइन में डोजेज ना हो या स्टेट्स के पास बचा हुआ ना हो. हमारे पास तो जिसे कहते हैं ना लाइव एक तरह से रियल टाइम इन्फॉर्मेशन रहती है. यासोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतो, पण ब्रेकवर जाण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण. कोरोनाच्या या संकट काळात लसीकरण एका बाजूला सुरू आहे, पण ज्यांनी लस घेतली त्यांनी सुद्धा, ज्यांना मिळाली नाही त्यांनी सुद्धा कोरोनाची ही लाट थोपवण्यासाठी गरज आहे आपल्या सुरक्षेसाठी, आपल्या कुटुंबियांच्या सुरक्षेसाठी मास्क वापरण्याची. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय पॉझिटिव्ह न्यूज. गेल्या वर्षभरापासून आपण कोरोनानं राज्यात थैमान घातलेलं पाहिलं. एकीकडे लॉकडाऊन आणि दुसऱ्या बाजूला रुग्णसंख्येच्या आकड्यांनी जीव अक्षरशः मेटाकुटीला आलाय. आता आम्ही तुम्हाला एका कोरोना योद्ध्याची ओळख करून देणार आहोत. बुलढाण्याच्या खामगाव इथल्या उपजिल्हा रुग्णालयातल्या डॉक्टर गुलाब पवार गेल्या 1.5 वर्षापासून अविरत सेवा देत आहेत. ज्यावेळी कोरोनावर उपचार करण्यासाठी कुणीही डॉक्टर पुढे येत नव्हते, तेव्हापासून डॉक्टरांनी रुग्णसेवेचं हे व्रत हाती घेतलेलं आहे. स्वतःच्या आई वडिलांना कोरोनानं ग्रासलेलं असताना सुद्धा त्यांनी आपल्या कामात अजिबात खंड पडू दिला नाही. 29 जानेवारी 2020ला जॉईन झालो, तेव्हापासून अविरत सेवा माझी इथे चालू आहे. त्यावेळेला MD डॉक्टर कोणीही नव्हते. MD मेडिसिन डॉक्टर जो मेनली कोरोना ट्रीट करतो तो इथे कोणीही नव्हता. पहिले 8 महिने मी एकट्याने सेवा दिली आहे. आजचा जो कोरोना आहे, जी सेकंड वेव्ह आहे, ती खूप जास्त घातक आहे. पहिल्या कोरोनामध्ये जे यंग लोक आहेत, ज्यांचं वय कमी आहे किंवा ज्यांना कोमॉर्बिड कंडिशन नाही आहेत, ते लोक दगावत नव्हते. तर या कोरोनामध्ये यंग लोकांनासुद्धा पण त्याचा प्रादुर्भाव होत आहे आणि त्यांना पण न्यूमोनिया बसत आहे. त्यामुळे त्यांचा पण काही लोकांचा बळी जात आहे, जे कमी वयाचे आहेत, ज्यांचं की वय 30 वर्षाच्या पण खाली, असे पण काही लोक दगावत आहेत कोरोनामुळे. यामुळे खूप काळजी घेण्याची गरज आहे. मागच्या कोरोनापेक्षा हा कोरोना घातक आहे. गुजरातच्या जामनगर इथे रिलायन्स उद्योग समूहाकडून 1000 बेडचं कोविड सेंटर उभारण्यात येणार आहे. यातील 400 बेडची सुविधा या रविवारी सुरू करण्यात येईल. इथं रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार आहेत. जामनगर, द्वारका, पोरबंदर परिसरातील रुग्णांना याचा मोठा फायदा होणार आहे. या रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा जामनगर इथल्या रिफायनरीमधून करण्यात येईल.
देशातील कोरोना रुग्णांना मदतीचा हात देण्यासाठी रिलायन्स उद्योग समूहानं पुढाकार घेतलाय. कोविड सेंटर, ऑक्सिजन पुरवठा अशा विविध माध्यमातून जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न रिलायन्स समूहाकडून सातत्यानं केला जातोय. या मदतीवर मुकेश अंबानी आणि नीता अंबानी लक्ष ठेवून आहेत. मदतीत कोणतीही उणीव राहू नये, वैद्यकीय आणि इतर मदत वेळेवर पोहोचावी याकडे कटाक्षानं लक्ष दिलं जात आहे. यातून जामनगर आणि मुंबई इथं कोरोना रुग्णांसाठी नवीन कोविड सेंटर सुरू झालंय. या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.